आमच्या इकडे काय आहे ना, काम आटपले की सगळ्या बायका बाहेर वरांड्यावर येऊन बसतात. तर मला तर खूपच दिवस झाले या बायकांना बघितलं आणि मी आले. मला खूप दिवस झाले असल्यामुळे म्हटलं चला गप्पा वगैरे मारू. इकडे या आईचं चालू होती, बाबा मी लहानपणी शिकले असते तर बरं झालं असतं, मला दुसरं काम करायची गरज नसती. आणि इकडे मग मी आली, माझं घरातले कामं बाकी होते. म्हणजेच मी आज बाहेर ज्या डाळी वगैरे होते त्या वाळू घातल्यात आणि बरण्या घासलेल्या. हे बघा आमच्या शेजारचा आंबा किती भारी त्याला बार आलेला. त्याचा आंबा तर खूपच छान लागतो. आमच्या शेजारचा आंबा आहे पण तो सगळा आमच्या दरवाजासमोर आलेला आहे. इकडे मी तेलाची कॅन धुतली होती आणि इकडे मी सिद्धीला ओरडत होती. तिने मी केव्हाच म्हणते की बाबा तू बाहेर खेळू नको, कारण ते सगळी माती अंगाला लावून घेतात, नुसतं माती माती. आपण थोडं पण लक्ष दिलं नाही लगे माती खेळायला नीला ओरडत होती. ती म्हणते बघ मम्मी मी काय तयार केले, हे काय तयार केलं होतं, कारण त्यांना काहीतरी बनत राहतं. आणि इकडे आम्हाला लागली होती भूक. तर आम्ही आलो होतो डीमार्टवरनं मोती चुडाचं पॉकेट आणि एक लसूण चुडाचं पॉकेट. तर मी रेट बघत होते की बाबा जास्त महाग तर नाही आहे ना, पण मग नंतर कट केलं आणि रिद्धी सिद्धीला खायला दिलं आणि मी खाल्ले. पहिलं मी टेस्ट घेऊन बघितलं, मला मोती चुडा फार आवडतो आणि अगोदर टेस्ट कशी आहे बघूया म्हटलं. त्याची टेस्ट तर मला माहीतच आहे. मग इकडे मी लसूण चिवडा खाल्ला, म्हणलं दोन्ही पण अर्धे अर्धे चिवडे खावं. मग मी रिद्धी सिद्धीला ही प्लेट दिली आणि मग मी नंतर खाल्ले. आणि एक मी माझ्या स्वतःसाठी घेतली. मला तर ना जेव्हा चिवडा खाते ना, मला तेव्हा असं वाटतं एक मस्तपैकी सिरियल लागावं आणि आपण मालिका बघत बघत खावं. आणि खूप मजा वाटते का त्याच्यामध्ये, कारण आज रिद्धी सिद्धीला सुट्टी होती आणि फ्री वेळ होता. नाही तर त्यांची शाळा असल्यावर माझ्याकडनं काहीच होत नाही. पटपट सगळी गर्दी आणि स्वतःकडे पण लक्ष होत नाही, व्यवस्थित जेवण पण केलं जात नाही. आणि इकडे मग मी व्यवस्थित खायला लागली होती आणि मी इकडे मालिका पण बघत होती मोबाईलमध्ये बघून. तर इकडे माझं झालं होतं चिवडा खाणं. मग इकडे मम्मीने दिली होती सोयाबीन, खूप दिवसापासून चालू होती बाबा वाळू घालू. मग आज तो दिवस आला की मी ती सोयाबीन वाळू घातली आणि मस्तपैकी डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवली. जेव्हा आपल्याला बट्ट्या करायच्या तेव्हाच या सोयाबीनचं लक्ष येतात. मम्मीची घरची सोयाबीन आहे. आणि इकडे मी रिद्धी सिद्धीला शनिवारी लवकर जाता, खूपच 2 तासाची शाळा राहते, खूप गडबड होती. तर भाजीपोळी न नेता त्यांना काहीतरी हलकं फुलकं जेवण लागतं, त्याच्यामुळे मी त्यांना चिवडा करून ठेवला डब्बाभर आणि स्कूलमधून आल्यावर पण ते चिवडा खातात. अशा प्रकारे आमचा दिवस गेला.